करण्याची जबाबदारी माझ्यावर, मी त्याचा विचार पण नाही करू शकत. म्हणजे तुम्ही तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण खरंच सांगते, वनी जर का माझ्या आयुष्यात नसताना तर मी कधीच जीव देऊन मोकळी झाले असते. मी चिनू मनूची शपथ घेऊन सांगते आकाश, मी तुम्हाला नाही फसवलं. मला माहिती तुमचा माझ्यावर कधीच विश्वास नाही बसला, पण आकाशराव, मी खरं सांगते हो, माझा तुम्हाला फसवण्याचा हेतू कधीच नव्हता. खरं तर सांगून काही उपयोगच नाही. तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायलाच तयार नाही आहात. मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता मोकळेपणाने प्लीज मला सांगा. आकाश, फक्त वनीच्या आणि माझ्या भविष्यासाठी माझ्या आई बाबांसारखी काळजी घेणाऱ्या सासू सासऱ्यांनी असं परस्पर लग्न ठरवलं तुमच्यासोबत. तेव्हा मला हे माहित नव्हतं की माझा नवरा जिवंत आहे. ही गोष्ट आई बाबांनी तुम्हाला सांगितलीच नाही. मला स्वतःलाच हे मंडपामध्ये पाऊल ठेवण्याआधी कळलं. आकाश, शार्दूलने माझ्यावर खरंच खूप अत्याचार केलेत. आई बाबांनी बनीच्या आणि माझ्या पुढच्या आयुष्यासाठी निर्णय घेतला होता. एक मिनिट, अत्याचार म्हणजे? हो, शार्दूल सुधीर रानडे एक असा नालायक मुलगा, ज्याने स्वतःच्या आई बाबांबरोबर हरेरावी करून त्यांचा मानसिक छळ केला. एक असा नालायक नवरा ज्याने माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं. आई बाबांनी जर आम्हा दोघांना लांब नसताना केलं तर त्याने कदाचित आतापर्यंत माझा जीव घेतला असता. आणि अशा नालायक बापापासून माझ्या बनीला वाचवण्यासाठी मी प्रेग्नेंट होते आणि बनी त्याचा मुलगा आहे. चिवडा आणि फ्रेंच टोस्ट, कटलेट आणि फोडणीचा भात. यस यस. आता आपण बनीच्या आईला ना लिस्ट बनवून देऊया, म्हणजे आपल्याला रोज रोज नवीन खाऊ मिळणार. मी तर बनी दादाला एक लिस्ट देणार आहे गेमची. हो, आपण खूप मजा करूया, खूप दंगा करूया, खूप 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 मजा करूया. मी तर माझा टी सेट पण देणार आहे त्याला. पण रात्री झोपताना आपण बनीच्या आईच्या बाजूला झोपायचा. हो, आणि बनी दादाला बाबाच्या बाजूला झोपू देत, म्हणजे रोज रात्री आपल्याला गाणं ऐकायला मिळणार. काय झोपायचं नाहीये? एवढी रात्र झाली आहे. आम्ही बाबाची वाट बघतोय. म्हणजे आकाश घरात नाहीये? कुठे गेला? आम्ही नाही सांगणार, जा. नाही सांगणार? लाडात येतेय. बरं, जे सांगेल त्याला मी आईस्क्रीम देणार. सांगा मग पटापटा, तुम्ही सांगा कुठे गेलाय बाबा? बाबा बहीण दादा आणि त्याच्या आईला आणायला गेलाय. वा, एका दिवसात बरीच नावं शोधून काढलीस की. जास्त कठीण नव्हतं बाबा. हा, पण यातला कोणालाही मी फोन नाही केलाय. काय चाललंय हो? बाबांनी वकिलांच्या नावाची लिस्ट काढायला सांगितली होती. आकाशला आता गरज लागेल ना, सोपं जाईल. हो बरोबर आहे. नाही म्हणजे कसं, आता दोघांच्याही डिवोर्स पेपरवर सह्या झाल्यात तर हे प्रकरण लवकरात लवकर मिटवायला हवं नाही बाबा? म्हणजे ऍक्च्युली मला माहिती आहे की डिवोर्स सारख्या गोष्टीत घाई करू नये, पण काय आकाशला आपण जर पुश केलं नाही ना तर हे प्रकरण ना तो पुढे पुढे ढकलत राहणार. खरंय. आणि बाबा, हे आपण आकाशच्या भल्यासाठीच करतोय. जितक्या लवकर ही प्रोसिजर पूर्ण होईल तितक्या लवकरच तो फ्री होईल.
तेच तर. अहो हा? ऐका ना. हा. काय हो हळू 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 हळू. काय सत्यानाश झाला. काय सगळं संपलं. काय झालं? काही खरं नाही आता. अगं हो हो शांत हो. काय काय झालं काय? आई हो झालंय काय पण? आकाश घरात नाहीये. अगं असं कसं होईल? आत्ता आला होता ना तू. अरे नाही. बसा तुम्ही. मी गेले होते आता त्याच्या रूम मध्ये तर मुली खिदळत बसल्या होत्या. मला म्हणाले की आकाश वसुंधरेला आणायला गेलाय. तेव्हा काय असं कसं होईल? का नाही? आपल्याला याचीच भीती होती ना. देव तरी कसली परीक्षा बघतोय आपली कोणास ठाऊक. बस कर. आकाशला फोन करा दी. हा बाबा लावतो. त्याची गरज नाही. आकाश आलोय. अरे बरं झालं बाबा. आम्हाला किती काळजी होती तुझी. चिमू काय म्हणत होते काय खरं नाहीये ना हे? हा एकटाच आलायस ना तू? हा नाही 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 हे चालणार नाही मला. आई ऐकून घे माझं. नाही नाही ऐकणार मी तुझा. तू कसं काय आणलंस तिला परत? काय काय माझ्या मुलाचं वाटोळं करायची शपथ घेतली आहेस का तू? हा मी तू आई